आखाती युद्धाची झळ भारताला घरगुती गॅस 60 रुपये तर व्यावसायिक गॅस 115 रुपयांनी महागला. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची झळ भारतापर्यंत पोहोचली आहे. या युद्धाचा फटका थेट घरगुती गॅस ग्राहकांना बसल्याचं पाहायला मिळतंय. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ भारताला बसू लागली असून भारतामधील घरगुती गॅसमध्ये 60 रुपयांनी तर व्यापारी गॅस 115 रुपयांनी महागला असला तरी गॅसची अजिबात टंचाई भासणार नाही. गॅस ग्राहकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. गॅस पुरवठा व्यवस्थित सुरू असून ग्राहकांनी चिंता करू नये असं आवाहन गॅस असोसिएशनचे अध्यक्ष भगवान देशमुख यांनी केले आहे. तुटवडा नाहीये, सप्लाय व्यवस्थित चालू आहे. फक्त दरवाढ झाल्यामुळं आणि थोडंसं तुटवडा लोक गर्दी करू आले म्हणून प्रॉब्लेम येऊ लागला. पण सप्लायला काही प्रॉब्लेम नाही. कंपनीकडून माल बरोबर यायला लागला. फक्त लोक थोडे पॅनिक झाले. पॅनिक म्हणजे रश करायला लागले थोडेसे. तेव्हा मिळतो की नाही हे शंका लोकांना वाटायला. मग तसं काही शंकेचं काही कारण नाही. सप्लाय चांगला आहे. लोकांना घाबरण्याचं काही कारण नाही. आणि रेट वाढलेले आजपासून रेट सरकारनं वाढवले. 60 रुपये वाढवले पर सिलेंडर डोमेस्टिकमध्ये. कमर्शियलमध्ये वाढवले 115 रुपये. पण सप्लाय चांगला आहे. त्यात काही परिणाम नाही झाले सप्लायचा. कमर्शियल वगैरे काही बंद वगैरे झाले आहेत का गॅस वगैरे? नाही, कमर्शियल बंद नाही केलेलं कंपनीने, काही तसं सांगितलं नाही आम्हाला. सप्लायचं व्यवस्थित देऊ राहिले ते कमर्शियलचं. ग्राहकांची गर्दी वगैरे गॅस सिलेंडर घेण्यासाठी? नाही, ग्राहकाची गर्दी आज थोडीशी सकाळी होती, कारण ती बुकिंग जरा प्रॉब्लेम येत होतं. ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी थोडं प्रॉब्लेम आल्यामुळे लोक यायला लागले. बाकी आता आज संध्याकाळपर्यंत होऊन जाईल सुरुवात पूर्ण व्यवस्थित सप्लायचं, म्हणजे बुकिंगचं. सप्लाय तर चालू आहे आमचं. ज्या ग्राहकांकडे 2 सिलेंडर आहेत त्यांना काही वेळेवर म्हणजे विलंब होणार आहे का? नाही, 21 दिवसाचे गॅप दिलेला फक्त कंपनीने, की 21 दिवसानंतर बुकिंग करता येईल. पण त्याला 21व्या दिवशी लगेच सिलेंडर भेटू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि उन्हाळ्याच्या दिवशी गॅस असं कमीच लागतो लोकांना घाबरण्याचं काहीच कारण नाही. सरकारची व्यवस्था व्यवस्थित चालू आहे. कंपन्या बी व्यवस्थित सप्लाय करून आल्या. फक्त लोकांना पॅनिक होऊ नये, म्हणजे गर्दी करू नये. गर्दी केल्यानं आमच्या कामावरही परिणाम पडतो आणि त्याच्यामुळं आमचं काम करण्यासाठी आम्हाला त्रास होईल. जेणेकरून त्रास होऊ नये म्हणून लोकांनी गर्दी करू नये आमच्याकडे. बाकी काही प्रॉब्लेम नाही. बुकिंग व्यवस्थित आहे, सप्लाय व्यवस्थित आहे. काय नाव सर आपलं? माझं नाव भगवानराव मारुती देशमुख, आनंद गॅस प्रोप्रायटर, आनंद गॅस सर्व्हिस.